गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सौदड गावात एका खासगी प्रवासी बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। सुदैवाने बसमध्ये बसलेले 23 प्रवासी सुखरूप बचावल्यात। वाहन चालकाला आग लागल्याची माहिती होताच त्याने ट्रॅव्हल्स थांबवली। वाहनात बसलेले सर्व प्रवासी लागलीच खाली उतरले। कोणालाही दुखापत झाली नाहीये, तरी अनेक प्रवाशांचे मोबाईल आणि बॅग बसमध्येच राहिलेत। आग इतकी भीषण होती की संपूर्ण साहित्यासह बस जळून खाक झाली। सडक अर्जुनी तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील सौंदड येथील उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडवर काल रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान हा थरार लोकांनी अनुभवला। या ट्रॅव्हल्स संपूर्ण जळून खाक झाली। केगिरी वाहन चालक यांनी दिलेल्या माहितीनुसार ही बस कॉकेर रोडवेज कंपनीची ट्रॅव्हल्स असून वाहनात 23 प्रवासी बसले होते। ही ट्रॅव्हल्स रायपूरवरून हैदराबादला जात होती। अशाच वाहनाला आग लागल्याने कळताच बस थांबवली आणि प्रवाशांना उतरवलं। अशात कुठलीही जीवितहानी झाली नसून संपूर्ण साहित्य जळलं। प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून हैदराबादला पाठवण्यात आलं। तरी ही आग विझवण्यासाठी सडक अर्जुनी नगर पंचायतची अग्निशमन गाडी आणि साकोली येथून अग्निशमन गाडी बोलवण्यात आली होती। विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांनी देखील आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। घटनाक्रम पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। ट्रॅव्हल्सचे टायर फुटल्याने 2 वेळा मोठा स्फोट झाला। पोलिसांनी मार्ग मोकळा केला असून वाहतूक सुरळीत करण्यात आली। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।